नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वन विभागातील एक भरती संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लेखापाल या पदासाठी अप्लाय केलं होतं त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी की त्यांच्यासाठी एक फायनल मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. आजचा अपडेट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की ऑनलाईन पद्धतीचे आधारे गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात आली आहे. बघा, याच्यामध्ये काय अकाउंटंट नागपूर, अकाउंटंट म्हणजे जे काही यवतमाळ, अमरावती या सगळ्या विभागांमधले रिझल्ट त्यांनी फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती दाखवली. तर याच्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. कसं डाउनलोड करायचं आहे काय नाही ते आपण याच्यातनं बघणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो, वनरक्षकाचा जो मुद्दा आहे तो अजून पेंडिंग आहे, कारण की त्याचा रिझल्ट अजून काही आलेला नाही आहे. फक्त आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया की कशी मेरिट लिस्ट आपल्याला डाउनलोड करावी लागणार आहे. जर तुम्ही बघाल तर त्यामध्ये आपल्याला काय त्यांनी सुचवलं आहे, काय त्यांची जी PDF आहे ते PDF मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल महाराष्ट्र लेखापाल गट क भरती प्रक्रिया 2023 दिनांक 19/12/2023चा अपडेट आहे मित्रांनो. काय सांगितलं आहे त्यांनी तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की मानव संसाधन म्हणजे जे काही उपसंचालक आहे त्यांच्यातर्फेही जाहीर करण्यात आलं आहे. लेखापाल गट क पदाची जाहिरात दिनांक 8/6 रोजी सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीचे वस्तुनिष्ठ म्हणजे CBT टेस्ट करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 31 तारखेला ही परीक्षा घेण्यात आली होती आणि याचा निकाल आता 22/11/2023 रोजी जाहीर करण्यात आला होता, जो की मागच्या आपण बघितला होता त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं आपल्याला की जर आपण याच्या खाली बघायला गेलं तर आपल्याला दिसेल. ओके, तर आजची जी मेरिट लिस्ट आहे ही फायनल मेरिट लिस्ट त्यांनी आज टाकली आणि तीच आपल्याला डाउनलोड करून बघायचं आहे. याच्यामधनं आपल्याला कळणार आहे की आपल्या कास्ट वाईज किती विद्यार्थी आपल्या शर्यतीत आहे आणि त्यानुसार आपल्याला आपलं कट ऑफ समजणार आहे की किती कट ऑफ लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी काय सांगितलं की पुढची जी प्रोसेस असणार आहे ती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी असणार आहे आणि ती प्रोसेस आपण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला फायनल सिलेक्शन होणार आहे.